आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय सध्या खूप पेटलेला दिसून येतो. दोन्ही बाजूनं म्हणजे आरक्षण उपवर्गीकरण करावं आणि करू नये या दोन्ही बाजूनं भूमिका घेतल्या जात आहेत. आपल्या काकांनी स्वतः आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध केलेला आहे. वंचित बहुजन आघाडीची नेमकी भूमिका काय? वंचित बहुजन आघाडीची नेमकी भूमिका काय ह्या प्रश्न मला ह्याच खोलीमध्ये मागच्या वेळेस जेव्हा आपण प्रेस कॉन्फरन्स केला होता तेव्हा आपण दाखवला होता. जर आपण त्याचं उत्तर दाखवणार नसाल तर परत परत तो प्रश्न विचारू नका, ही माझी सर्वांना विनंती आहे. पण परत तुम्ही विचारला तर सांगणं माझं काम आहे म्हणून मी परत एकदा सांगतो. 14 एप्रिलला राजगृहावरती बाळासाहेब आंबेडकरांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही स्पष्टपणे सांगितली. तर 14 एप्रिल सारख्या दिवशी, महत्वाच्या दिवशी बाळासाहेब आंबेडकर राजगृहावरती प्रेस घेत आहेत ह्याच्या इतकी महत्वाची गोष्ट मला तरी वाटत नाही. दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आंबेडकरांनी ठराविकपणे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं होतं की जे असंविधानिक, अँटी कॉन्स्टिट्यूशनल, अनकॉन्स्टिट्यूशनल किंवा संविधानाच्या चौकटीच्या बाहेरचं उपवर्गीकरण असेल त्याला आमचा विरोध असणारच आहे. हे बाळासाहेब आंबेडकरांनी 14 एप्रिलला राजगृहावरती ठाम भूमिका घेऊन सांगितलं होतं. आणि त्याच्याहून महत्वाचं मला आजच्या घडीला वाटतं की रिझर्वेशन हटाव आंदोलन, रिझर्वेशनला शिव्या घालणं, SC STंना खूप मोठ्या प्रमाणात शिव्या घालणं, OBCंना खूप मोठ्या प्रमाणावर जातीवाचक शिव्या घालणं हे खूप मोठ्या प्रमाणात भारतामध्ये चालू झालेलं आहे. आरक्षण हटाव, रिझर्वेशन हटाव आंदोलन हे तुम्हाला सगळीकडे वाढताना दिसतंय. आणि जर रिझर्वेशनच हटलं तर उपवर्गीकरण कशात लावणार? हा एक कॉमन सेन्सवाला प्रश्न आपल्या सर्वांना पडला पाहिजे. म्हणून आज सर्वांची काळाची ही गरज आहे की सर्वांनी एकत्र येऊन रिझर्वेशन वाचवलं पाहिजे. रिझर्वेशन वाचलं तर मग उपवर्गीकरण लागता येईल की नाही लावता येणार. पण आपलं प्रायोरिटी, आपला फोकस हा कोणत्याही परिस्थितीमध्ये रिझर्वेशन आणि आरक्षण वाचवणं एवढाच असला पाहिजे.